नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट. राज्यातील महत्त्वपूर्ण बाजार समितीतील तूर बाजारभावाची सविस्तर अपडेट. राज्यामध्ये हिंगणघाट बाजार समितीमध्ये सर्वोत्तम आजच्या मितीला तूर मिळाला आहे 8,700 रुपये. त्याचप्रमाणे मलकापूर तूर मार्केट, हिंगोली तूर मार्केट, नागपूर तूर मार्केट, अकोला तूर मार्केट, कारंजा तूर मार्केट, दुधनी तूर मार्केट, हिंगोली तूर मार्केट, राज्यातील सर्व महत्त्वाच्या तूर मार्केटची सविस्तर अपडेट बघणार आहोत. चला तर बघूया राज्यातील महत्त्वाची मार्केट. हिंगणघाट तूर मार्केटचा सविस्तर अपडेट. 2266 क्विंटलची आवक अंदाजे 7,200 रुपये ते 8,650 रुपये सर्वोत्तम दराचा हिंगणघाट या ठिकाणी आपल्याला आजचा अपडेट दिसत आहे. अकोला तूर बाजारभाव 1435 क्विंटलची आवक आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, 7,500 रुपये ते 8,251 रुपये अकोला तूर बाजारभावाची सविस्तर दर. जालन्यामध्ये 1950 क्विंटल आवक आली 7,900 रुपये ते 8,200 रुपयाच्या दरामध्ये जालन्याचा आजचा तूर बाजारावरची अपडेट आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे लातूर 1655 क्विंटल आवक आली 7,300 रुपये ते 8,100 रुपयाचा बाजारभाव. लातूर तूर मार्केट 73 ते 81 रुपयाचा बाजारभाव. दुधनी मार्केटमध्ये 862 क्विंटल आवक आली 7,500 रुपये ते 8,080 रुपयापर्यंतचा दुधनी तूर मार्केट सरासरी दर 75 ते 81 रुपयापर्यंत या ठिकाणचा अपडेट आहे. मुरुम मार्केट 454 क्विंटल आवक आली 7,600 रुपये ते 8,200 रुपयापर्यंतचा मुरुमचा तूर बाजारावरची अपडेट आपल्याला पाहायला मिळते आहे. तसेच राज्यातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी नागपूरमध्ये 3209 क्विंटल आवक आली 7,100 रुपये ते 8,100 रुपयापर्यंतचा नागपूर तूर बाजारावरचे अपडेट सरासरी दर 71 ते 81 रुपयापर्यंत बाजारावरचे अपडेट आपल्याला पाहायला मिळते. राहुरी वांबरी 7,300, पैठण 7,480 रुपये, साक्री 8,350, सोलापूर 6,800 ते 7,000 रुपये, नागपूरमध्ये 8,000 रुपये, हिंगणघाट 8,650 रुपये, त्याचप्रमाणे करमाळा 7,650 रुपये, जालना 8,000 रुपये, दुधनी 8,100 रुपयेपर्यंत बाजारभाव आहे. तुळजापूर 7,750 रुपये, तळोदा 6,480 रुपये, लातूर 8,000 रुपये, मुरुममध्ये 8,111 रुपयाचा आजचा तूर बाजार आहे. राज्यातील महत्त्वाच्या तुरीचा अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. अकोला 8,300 रुपयापर्यंत बाजारावरचे अपडेट आपल्याला पाहायला मिळते. येत्या काही दिवसामध्ये तूर बाजारावर पुन्हा एकदा तेजीत येणार आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आवक घटलेली. आपल्या परिसरातील तुरीचे अपडेट काय आहे कमेंट करून कळवा. अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो.